माय माऊली नमस्कार. विविध महान संत महिमा ग्रंथ गुरुचरित्र महिमा अध्याय 30 अभिवाचन करत आहे. श्रवण केले तर प्रतिक्रियेत श्री गुरुदेव दत्त लिहा. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य राणा लागे सिद्धाचे आचरण विनविधसे कर जोडून भक्तिभावे करुणिया मागे कथा निरुपलेसी अभिनव झाले सृष्टीसी पतिता करवी विख्यातीसी वेदचारी म्हणवेले त्रिविक्रम महामणीश्वरासी बोधिले ज्ञान प्रकाशी पुढे कथा वर्तले कैसी विस्तारावे दातारा ऐकुणी शिष्याचे वचन संतोषला सिद्ध आपण प्रेम भावे अलिंगोन आश्वासित ते वेळी एक एक महिमा सांगता विस्तार होणी बहुकथा संकेत मार्गे तुझा आता निरूपितेसे प्रियेसे पुढे असता वर्तमाने तया गानगा ग्रामभुवनी महिमा होतसे नित्य नूनतिने प्रख्यात रूप होनिया त्रयमूर्तीचा अवतार झाला नृष्य सरस्वती नर महिमा त्याची अपरंपार सांगता गम्य प्रियेसा ऐसे असता वर्तमानी उत्तर दिसे माहुरस्थानी होता विप्रमाधनी नाम तया गोपीनाथ तया पुत्र होनी मरती करी दुःख ने करीती दत्तात्रेय आराधिती श्री पुरुष दोघे जन पुढे झाला अनिक सुत तया नाम ठेविती दत्त असती आपण धनवंत अति प्रीती वाढविली एकच पुत्र तया घरी अति प्रीती तयावरी झाला 5 संवत्सरी प्रबंध केला तयासी वर्षे 12 होता तयासी विवाह करीती प्रीतीसी अति सुंदर नोरीसी विचारुणे प्रीती करे मदनाचे रती वरसरसी रूप दिसे नोरीसी अति प्रीती सासु ससुरासी महाप्रेमे प्रतिपाळिती दंपती एकची वयेची अति प्रिय महाहर्षी वर्ता झाली 16 वर्षे तया पुत्रासी दोघे सुंदर सुलक्षण एका परिसे एक प्राण न विसमती क्षण क्षण अति प्रिय प्रियैसा ऐसे प्रेमे असता देखा व्याधी आली त्या पुरुषा अनेक औषधे देता ऐका आरोग्य नोहे ते असे न रुचे अन्न तयासी सदा राय उपवासी त्याची भार्या प्रीतीची आपण न घे कदा अन्न पुरुषावरी आपुला प्राण नित्य करी उपोषण पतीस देता औषधे जाण प्राशन करी पर्ययसा येणे परी 3 वर्षे झाली व्याधी क्षयासी पतिव्रता स्त्री कैसी पुरुषासवे कष्ट तसे दुर्गंधी झाले देह त्याचे जवळी न येती वैदेसाचे पतिव्रता सुमनतीचे न विसंवेसी क्षणभरे माता पिता दायोद होती समस्तीसी वारी ती पतिव्रता ज्ञानवंती न ऐके बोल कोणाचे एक अनेक जपानुष्ठान मंत्रविद्या महाहोन अपरिमित ब्राह्मण भोजन करविता ती अवधारा अनेक परीचे वैद्य येती दिव्य रस औषधे देती शमन नव्हे कवन देती महाव्याधीने व्यापिले कुसती जाणत्या ज्योतिषाशी पूजा करीती कुलदेवतासी काही केल्या पुत्रासी आरोग्य नोही सर्वदा वैद्य म्हणती तये वेळी बरे नव्हे बरवे ते असी अडळी राखील जरी चंद्रमौळी मनुष्य यज्ञ नव्हे आता ऐसी ऐकुणी माता पिता दुःखे दाटली करीती चिंता जय जय जगन्नाथा दत्तात्रेय गुरुमूर्ते आरवधोनिया तुम्हासी पुत्र लादलो संतोषी पापरूप आपणासी निधान केवी राहो पाहे ऐसे नाना परी देखा दुःख करीती जनकी जननी जनका वारी नसे पुत्रैका माता पिता लिंगोनी आता तुम्ही दुःख न करणे परमार्थी दृष्टी देणे जैसे काही असेल होणे ब्रह्मंदिका न सुटेचे येणे परी जनकी जनना संवातीसे पुत्र नेका तेने परिश्रेसी देखा सांगतसे प्रेसा म्हणे ऐक प्राणेश्वरी झाले मुझे दिवस सरी मज निर्मिते कष्टली सभारी वृथा गेले कष्ट तुझे जरी राहसे आमचे घरी तुझ पोषितील परी करी तुझ वाटेल कष्टभारी जाही आपले माहेरा ऐसे तुझे सुंदरपणानं लादे आपण दैवईन न राहे तुझ्या अवयवनपण माझ्यंग स्वर्शता ऐकुनी पतीचे वचन मूर्छा आले तत्क्षण माता लावण्या चरण दुःख करीत हे वेळी म्हणे स्वामी पारणेश्वरा तुम्ही मदन अवेरा तुम्हा श्री दातारा आणिक नाही गती आपण जेथे असे तुमचा देह सर्वेची असे आपण पाय म्हणी न करा संदेह समागमी तुमची आपणा ऐसे दोघांची या वचनी ऐकून या जनकजननी देह टाकून या धरणी दुःख करीती तये वेळी उठवून या सुश्वरासी न चुके संभोखितसे सासुशी न करा चिंता मानसी या भरोसी पती आपुला वाचेल विनोतसे तये वेळी आम्हा राखेल चंद्रमौळी पाठवा
एखाद्या स्थळी पती आपुला वाचेल, सांगती लोक महिमा ख्याती. नरसिंह सरस्वती श्री गुरुमूर्ती, गानगापुरी वास करीती. त्या स्वामी पाहावे, त्याचे दर्शन मात्रेशी. आरोग्य होईल पतीसी, आम्हा पाठवा त्वरेसी. म्हणून चरणा लागली, मानवली गोष्ट समस्यासी. माता पिता शुश्रासी, निरोप घेऊन सकाळासी. निगती झाले तये वेळी, तया रोग्या करोनी डोली. घेऊन निघाले ते बाळी, विनय तसे तये वेळी. आपले सासू शिश्वरासी, स्थिर करून अंतकरण सुखे राहावे दोघे जण. पती असे माझा प्राण, राखील माझे कुळदैवत. येणे परी पती सहित, निगती झाली पतिव्रता. क्वचित काळ मार्गक्रमिता, आली गाणगापुरासी. मार्गक्रमिता रोगी आसी, अधिक झाला त्रिदोषी. उतरता ग्राम प्रदेशी, अतिसंकट झाले पै. विचारिता श्री गुरुशी, गेले होते संगमासी. जावे म्हणून दर्शनासी, निगता झाली तये वेळी. पतिव्रता तये वेळ, आली आपली पतीजवळ. पाहता झाला अंतकाळ, प्राण गेला तत्क्षणी. आकांत करीते नारी, लोळतसे धरणीवरी. भोसकुणी घ्यावया घेतासुरी, वारी ती तेचे ग्रामलोक. अफळी क्षीरभूमीशी, आफळी क्षीरभूमीसी. हानिवरी पाशनेशी, केस मोकळे आक्रोशी. प्रलापितसे प्रियेसा, आ देवता काय केले. कामज गायसी गांजेले, आशा करुणी आले राखीसी. प्राण म्हणून ऐसे पापीन देवहीन, आपले पतीचा घेतला प्राण. माता पितरासी तेजून घेऊन आले विदेशी. येणे परी दुःख करीत, पाहू आले जन समस्त. संभाषितास्ते दुःख समता, अनेक परी करोनिया. वारिता ती नारी सुहासिनी, का हो दुःख करीसी कामिनी. विचार करी अंतकरणी, होणार न चुके सकळा कासी. ऐसे म्हणता नगरगिरी नगर नारी, तीसी दुःख झाले भारी. आठवीतसे परोपरी, आपले जन्मकर्म सफळ सकळ. ऐका तुम्ही माया बहिणी, आता कैसी वाचू प्राणी. पतीसी आले घेऊन, याची आशा करोनिया. आता कवना शरणा जावे, राखेल कोण मज जीवे. प्राणेश्वरा तेजुनी जीवे, केवी वाचू म्हणतसे. बाळपणे गौरीसी, पूजा केली शंकरासी. विवाह होता प्रियेसी, पूजा केली मंगळा गौरी. हे व पणाचे आशेने पूजा केली म्या भवानी. सांगती माते सुवासनी, अनेक परिवर्ता दिके. कोठे गेले माझे पुण्य, ऋता पूजला गौरी रमण. कैसे केले मज निर्वाण, ऐका माया बहिणी हो. आलिंगोणी प्रेतासी, रुदन करी बहुवंशी. आठवी आपले पूर्व दिवसी, पूर्व स्नेह तये वेळी. माता पिता बंधू सगळे जरी असती तुम्हा जवळी. मुख पात्यंत काळी, त्यासी विघ्न आपण केले. नाना प्रीते नारी, दुःख करी अपरंपारी. इतके होता अवसरी, आला तेथे सिद्ध एक. भस्मांकित जटाधारी, रुद्राक्षमाळा भूषण अलंकारी. त्रिशूळ धरिला असे करी, एवढी सळी उभा केला. संभाषित असे तयावेळी, का हो प्रलापित से स्तुळी. जैसे लिहिले कपाळी, तया प्रिय होत असे. पूर्वजन्मीचे तपफळ, भोगणे आपण अढळ. वाया रडसी निष्फळ, शोक आता करू नको. दिवसाट जरी तू रडसी, न ये प्राण प्रेतासी. जैसे लिहिले ललाटेसी, तया प्रिय घडेल जाण. मूढपणे दुःख करीसी स्मरता, मरण तू जाणसी. कवन वाचला असे दरित्रीसी, सांग आम्हासी म्हणत असे. आपुला म्हणत असे, प्राणेश्वर कोठे उपजला तो नरू. तुझा जन्म झाला एरू, कवन तुझी माता पिता. हे पा एका वृक्षावरी, येती पक्षी अपरंपरी. क्रमणी प्रहरचारी, जाती मागुती चोहीकडे. जैसा हा संसार जाणणारी, कवन वाचला सेल स्त्री. माया मोहे कलत्रपुत्री, पती म्हणते आपुला. गंगेमध्ये जैसा फेन, तेने परी देह जाण. स्थिर नोही याची कारण, शोक वृथा करू नको. पंचभूतात्मक देह, तत्संबंधी गुण पाहे. आपले कर्म कैसे आहे, तैसा गुण अधोय. गुणानुबंधे कर्म घडती, कर्मासारखे दुःख प्राप्ती. माया मोहाची रीती, मायामय संबंधे. माया संबंधे माया गुण, उपजे सत्वरज तमो गुण. येण्याची तिन्ही देह जाण, त्रिगुणात्मक देह. हा संसार वर्तमान, समस्त कर्माच्या धीन. सुख दुःख आपुले गुण, भोगी जे आपुले आर्जव. कल्पकोटी दिवसवरी वरी, देवास आयुष्य आहे जरी. त्यासी काळ न चुके, सरी मनुष्याचा कवनपाड. काळ समस्ताशी कारण, कर्माधीन देहगुण. स्थिर कल्पिता साधारण, पंचभूत देहासी. काळ कर्म गुणाधीन, पंचभूतात्मक देह जाण. पजता संतोष नको म्हणा,
मेलिया दुःख न करावे, जधी कर्म होता नरू नाश जाणे जे प्रख्यात तोरू, त्याचे जैसे गुणकर्म विवरू, तैसे मरण जन्म प्रियेसा. कोणा मृत्यू पूर्वमसी कवना मृत्यू वृद्धापेसी, जैसे अजवसे त्यासी तया परी घडे जाना. पूर्वजन्मा सरसी भोगणे होय सुख दुःख अंशी, कलत्र पुत्र पतिहर्षी पाप पुण्यासी जाना. आयुष्य सुख दुःख जाना, समस्त पाप अंश पुण्य, ललाटी लिहिले असे ब्रह्माने अडळ जाण. विद जनना शत सहस्त्र कोटी जन्मे, तू कवनाची कोण होती गृहिणी, वाया दुःख करीशी जने मूर्खपणे करुणिया. पंचभूतात्मक शरीर, त्वचा मांस शिरा रुधिर, मेधमज्जा अस्ति नर, विष्टामूत्र श्लेष्म समदे. ऐसा शरीर ओघात घोरात, पाहता कायसे स्वार्थ. मलमूत्र भरले रक्त तया कारणे, शोक का करीसे. विचार पाहे पुढे आपुला, कोणे परी मार्ग सेवना. संसार सागर पाहिजे तरला, तैसा मार्ग पाहे बाळे. येणे प्रीती येसी, बोधित झाला तापसी, ज्ञान झालं तेशी सांडी शोक तया वेळी. कर जोडणी तये वेळी, माता ठेवणे चरण कमळे, विनवितसे करुणा बहाळी, उद्धरी स्वामी म्हणून या. कवन मार्ग आपणासी, जैसा स्वामी निरुपदेशी, जनक जननी तू अम्मासी, तारी तारी म्हणत असे. कवने परी तरेना आपण, हा संसार भवर्ण, तुझा निरूप करीना, म्हणून चरणी लागली. ऐकुणी तेचे वचन, सांगे योगी प्रसन्नवदन, बोलत असे विस्तारुन आचरण स्त्रियांचे. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे प्रेतांगना शोको नाम त्रिशतोत्तमोऽध्याय. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. ओवी संख्या 92. श्रवण केले तर प्रतिक्रियेत श्री गुरुदेव दत्त लिहा.